पेण विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रसाद भोईर, शिवसेना उपनेते विजय कदम। 191 पेण सुधागड विधानसभा मतदारसंघात प्रसाद भोईरच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत। शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांना अलिबाग विधानसभेची उमेदवारी पक्षानं दिले असताना देखील केवळ घटक पक्षाचे सहकारी जयंत पाटील यांचा मान म्हणून पक्षप्रमुखांनी सुरेंद्र म्हात्रे यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावला। त्यामुळे आम्ही आघाडी धर्म पाळलाय, तसाच आघाडी धर्म इतर घटक पक्षांनी पाळावा असे आवाहन शिवसेना उपनेते विजय कदम यांनी पेण इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले। तसेच प्रसाद भोईर त्यांचा विजय निश्चित असल्याचा दावा कदम यांनी यावेळी केला। प्रसाद भोईरच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असून ते शिवसेनेच्या मशाल चिन्हावर लढत आहेत। त्यांना शिवसेना व घटक पक्षांचा पूर्ण पाठिंबा आहे, तरी कोणतीही संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न करू नये असे प्रतिपादन जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी यावेळी केले। या पत्रकार परिषदेला शिवसेना उपनेते विजय कदम, जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका दीपश्री पोटफोडे, जिल्हा समन्वयक नरेश गावंड, उपजिल्हाप्रमुख अविनाश म्हात्रे, उमेदवार प्रसाद भोईर, विधानसभा सहसमन्वयक समीर म्हात्रे, तालुका प्रमुख जगदीश ठाकूर, संघटक लहू पाटील, तालुका सहसंपर्क प्रमुख भगवान पाटील जिते, विभाग प्रमुख राजू पाटील, चंद्रहास म्हात्रे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पेण शहरासह विधानसभा मतदारसंघाचा विकास प्राथमिकतेने करणार, पेण खारेपाटातील पाणी प्रश्न प्राधान्याने सोडवणार, रोजगार, पाणी, रस्तेसह शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याची ग्वाही यावेळी प्रसाद भोईर यांनी दिली आहे। आज आपण निवडणूक लढवतोय आम्ही ते प्रसाद भोईर आमचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहेत। पक्षाचा एबी फॉर्म लावून मशाल चिन्हावर निवडणूक लढतोय। आज महाविकास आघाडीत मशाल आहे, हात आहे, तुतारी घेतलेला माणूस आहे वाजवणार, आणि बाकी काही चिन्ह आहे। त्याच्यामुळे प्रसाद भोईर हे या मतदारसंघातून अधिकृत निवडणूक लढवत आहेत आणि त्याच्या संदर्भात पत्रकारांशी काही चर्चा करावी, साधक चर्चा करावी। उच्च विभूषित असलेला आमचा उमेदवार आहे आणि तरुण आहे सगळ्यात महत्वाचे, आणि त्याच्यामुळे ह्या ग्रामीण भागात राहत असल्यामुळे या अख्ख्या तालुक्याची, ह्या मतदारसंघाची चांगली जाण आहे। कारण ते पेण मध्ये असला तरी बाजूच्या गावात ते राहतात खाली शिवला, आणि त्याच्यामुळे ह्या ग्रामीण भाग कसा आहे, पेणच्या काय समस्या आहेत आणि पेणला आता कशी गरज आहे। मग पेण पाण्याशिवाय तडफडते, पेणला जी रस्त्यांची दुरावस्था आहे, आपण जर पेणचे सर्व्हिस रोड बघितले तर त्या सर्व्हिस रोडवरून आपण गाडी घेऊन जाऊ शकत नाही। एवढी मोठी कंपनी आलेली आहे, पण तिला रोजगार आपल्या स्थानिक बेरोजगार आहेत। म्हणजे ज्या कंपनीत लाखो लोक काम करतात तिथं आज आपल्या इथले लोक बेरोजगार आहेत। असे बरेचसे प्रश्न आहेत, ते सगळे प्रश्न घेऊन आपले उमेदवार आमचे प्रसाद भोईर उतरणार आहे, आणि सामान्य माणसांची जाण असल्यामुळे नक्की ते या मतदारसंघात चांगलं काम करतील। आणि त्याच्यामुळे लोकांना पण आज अशी जाण आहे का आज अख्ख्या ग्रामीण भागातून किंवा अख्ख्या या तिन्ही तालुक्यातून, अलिबाग आपला पेण आहे, पाली सुधागड आहे किंवा रोहा तालुका आहे, त्याचा जो भाग आहे त्यातला सगळी तरुण आहे किंवा सर्वसामान्य जो शेतकरी वर्ग आहे तो त्यांच्या पाठीशी आता उभा राहताना दिसतोय। एवढा वर्ष 50 वर्ष गेली वेगवेगळ्या आमदारांनी इथं काम केलं, आता त्यांच्यावर टीका करण्यापेक्षा त्यांना जेवढं झेपलं त्यांनी केलं। पण हा मोठी झेप घेऊन आलेला आमचा उमेदवार आहे, त्याच्यामुळे तो या भागाचा नक्की चांगल्या प्रकारे विकास करेल अशी आम्हाला खात्री आहे, आणि त्याच्यासाठी आम्ही खरं उपनेते महाविकास आघाडी म्हणून आज आम्ही संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये प्रमुख आपले घटक पक्ष आहेत, आपले काँग्रेस आहेत, राष्ट्रवादी आहे, शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आपण लढत असताना आमच्या पेण विधानसभा म्हणजे 191 जो क्रमांक विधानसभेचा आहे त्यातले आमचे अधिकृत महाविकास आघाडीचे उमेदवार प्रसाद भोईर यांनी अधिकृत एबी फॉर्म त्यांना देऊन अधिकृत आमचं मशाल चिन्हावरती उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने आणि सर्व पेणच्या आमच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन दिलेली उमेदवारी आहे। आता ह्याच्यातनं काही लोकांच्या आता सकाळी जे काय तुमच्याच माध्यमातून आम्हाला समजलं की आमच्या बरोबर असलेले काहीतरी तिथे काहीतरी इथे 2 चुली मांडल्याचं असं काहीतरी चित्र तुमच्या समोर काहीतरी आल्यासारखं तुम्ही म्हणालात,
पण इथे आम्हाला 2 चुली नाही. मी सांगेन की इथे आमच्याकडे आम्हाला एकच मशाल दिसते, कारण ते इथे तसं काही संभ्रम किंवा असं कुठेही दूषित वातावरण आम्हाला तरी दिसत नाही. कारण तसं झालं म्हणजे का दिसत नाही याचं कारण सुद्धा आहे. कारण अलिबागला आम्ही जयंत पाटील साहेब हे त्यांचं कुटुंबीय आणि त्यांच्या सन्मानार्थ आम्ही आमचा अधिकृत आमचे जे शिवसेनेचे प्रमुख, जिल्हा प्रमुख ह्यांनाच आम्ही उमेदवारी दिलेली असताना फक्त जयंत पाटील साहेबांकडे बघून उद्धव साहेबांनी त्या कुटुंबाचा मान सन्मान राखण्यासाठीच आमचा जिल्हा प्रमुखासारखा महत्वाचा पदाधिकाऱ्याला एबी फॉर्म दिलेला असताना आम्हाला त्यांना माघार घेण्याची विनंती केली, ते त्यांनी मान्य केली. ह्याच्यातूनच आमचं महाविकास आघाडीचं जयंत पाटील सुद्धा आमच्यासोबत आहेत, आम्ही त्यांच्यासोबत आहोत. ह्याच्यातनं असं कुठेही दूषित किंवा वातावरण आम्हाला दिसत नाही आणि आमच्याकडनं तरी आम्ही असा कुठला प्रयत्न केलेला पण नाही. त्यामुळे आमचा अधिकृत उमेदवार महाविकास आघाडी म्हणून प्रसाद भोईर हे 100% स्पष्ट आहे. 20 तारखेला होणाऱ्या विधानसभेकरिता 191 पेण सुधागड रोहा विधानसभा मतदारसंघाकरिता महाविकास आघाडीचा जे काही फाउंडर मेंबर्स आहेत, जे मुख्य घटक आहेत, त्यातील एक मुख्य घटक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची अधिकृत उमेदवारी आणि अधिकृत चिन्ह मशाल त्या चिन्हावर मी ही निवडणूक लढत आहे. मी अत्यंत सकारात्मकरित्या काम करणारा व्यक्ती आहे. मी ही निवडणूक देखील अत्यंत सकारात्मक घेतलेली आहे. माझे प्रतिस्पर्धी अतुलजी म्हात्रे यांनी माझ्यावर काय भाष्य केलं किंवा काय टीका टिप्पणी केली यावर मी फारसं भाष्य करणार नाही. माझ्या त्यांना मनापासून शुभेच्छा आहेत. मी त्यांना जेवढीच आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून विनंती करेन की आपण प्रत्येकाने, आता फार कमी दिवस आहेत, निवडणुकीचं रणशिंग फुंकलं गेलेलं आहे. आपल्याला प्रत्येकाला लोकांपर्यंत, मतदारांपर्यंत, अगदी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचायचं आहे. महाविकास आघाडीच्या बाबतीत भाष्य करण्यासाठी खरं तर मी उमेदवार म्हणून योग्य नाही. आमचे नेते आज त्याकरिताच राज्यातून इथे आलेत आणि त्यांनी ते स्पष्टीकरण देणं खरं तर उचित होतं. उमेदवारांनी स्वतः सांगणं की मीच अधिकृत आहे आणि मीच योग्य आहे हे सांगणं खरं तर या बाबतीत योग्य ठरणार नाही. आणि म्हणून माझे नेते आमच्या पक्षाने इथे पाठवले आणि त्यांनी ती भूमिका सर्व पत्रकारांजवळ स्पष्ट केली. कोण कोणाची बी टीम आहे आणि कोण कोणासाठी काम करतोय हे येत्या 23 तारखेला जनताच याचं उत्तर देईल. मी जसं सांगितलं की अगदी रविशेठ पाटील साहेब आहेत, ज्येष्ठ या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी अनेक वर्ष या मतदारसंघाची सेवा केली. लोकांनी देखील त्यांना मान्यता दिली आणि ते देखील माझ्यासमोर प्रतिस्पर्धी म्हणून आहेत. त्यांचा मान राखूनच आणि जेव्हा माझं एक या मतदारसंघापुरतं एक ध्येय धोरण आहे, या मतदारसंघातील तरुणांच्या आशा आकांक्षा आहेत, या मतदारसंघातील ज्या समस्या आहेत, त्याला माझ्या पद्धतीने, माझ्या क्षमतेने मी कसं उत्तर देणार आहे आणि त्या समस्या सोडवण्यासाठी माझं विजन काय असणार आहे, या विषयांवरच मी पुढचे 15 दिवस लोकांपर्यंत जाणार आहे, लोकांपर्यंत माझी भूमिका मांडणार आहे. माझे देखील तरुणांचे अनेक आशा आकांक्षा बदललेल्या आहेत आणि या बदलत्या आशा आकांक्षांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी या तरुणांना एक नवीन चेहरा हवा आहे. या मतदारसंघाला मुळात एक बदल हवा आहे. जसं तुम्ही म्हटलं की या मतदारसंघाचं अनेक वर्ष रविशेठ पाटील साहेबांनी प्रतिनिधित्व केलं. त्यांनी त्यांच्या पद्धतीने या मतदारसंघातील समस्या सोडवण्यासाठी देखील प्रयत्न केले. परंतु आज मुंबई जवळ असल्यामुळे किंवा अगदी हाकेच्या अंतरावर इथे आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ विकसित झाल्यामुळे इथे विकासाच्या अनेक दालने उघडणार आहेत, इथे विकासाच्या अनेक संधी उघडणार आहेत. आणि मग अशा संधी, ज्याला प्रशासकीय ज्ञान आहे, ज्याला कॉर्पोरेट क्षेत्रातलं ज्ञान आहे, अशी व्यक्ती या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असेल तर या अशा संधीचं सोनं करण्याची संधी या मतदारसंघाला प्राप्त होणार आहे. आणि आज जो मला वाढता पाठिंबा आहे, विशेषतः तरुण मंडळींचा आहे, की त्यांना इथे नुसता रोजगार नको आहे, तर त्यांना दर्जात्मक रोजगार हवा आहे. आणि पेण मतदारसंघ हे असं क्षेत्र आहे की इथे दर्जात्मक, ज्याला म्हणजे सेवा सुविधा किंवा म्हणजे ज्याला टर्शरी सेक्टर म्हटलं जातं, की अशा प्रकारचे इंडस्ट्रीज इथे चांगल्या पद्धतीने विकसित होऊ शकतात. परंतु या मतदारसंघाला असा प्रतिनिधी पाहिजे की त्यासाठी डेडिकेटेड प्रयत्न करून
त्या दिशेने आपल्या तरुणाईला व तरुणाईंची जी काही सकारात्मक ऊर्जा आहे ती त्या दिशेने घेऊन जाणारं प्रतिनिधी इथे पाहिजे आणि म्हणूनच मी ही निवडणूक लढण्याचं ठरवलंय आणि त्या दृष्टीनेच मला तरुणाईचा वाढता पाठिंबा दिसतो. आपल्या इथे पाणी टंचाई मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला जाणवली जाते, परंतु जर असं वॉटरशेड व्यवस्थित डेव्हलप केला आणि तो जर व्यवस्थित मॅनेज केला तर अनेक वर्षांच्या कालावधी म्हणजे अगदी 4 ते 5 वर्षाच्या कालावधीनंतर ते अगदी झरे देखील म्हणजे गोडे होतात असे अनेक प्रयोगातून निष्कर्ष झालेले आहे. तेव्हा अशा एक्सपर्ट लोकांच्या सगळ्यांच्या मदतीने फक्त पाण्याचं नियोजन करणं आणि खरं तर आमदार झाल्यावर या मतदारसंघातील माझी जी कुठली प्रातिनिधिकता असेल ते खारेपाटातील हा पाणी प्रश्न सोडवणं हीच मुळात असेल.